नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेला आहात, पण तिथे तुमची दखलच घेतली जात नाहीये किंवा तुमची FIR नोंदवायलाच नकार दिला जातोय. असं झालं तर आता घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS 2023 हा जो नवीन कायदा आलाय ना, त्याने आपल्या सगळ्यांच्या हातात एक खूप मोठं कायदेशीर शस्त्र दिलं आहे. तर आज आपण आपला FIR नोंदवण्याचा हक्क काय आहे आणि जर कोणी अधिकारी आपलं काम करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव कधी ना कधी आला असेल. आपण न्यायाच्या अपेक्षेने पोलीस स्टेशनची पायरी चढतो, पण तिथे आपली FIR नोंदवूनच घेतली जात नाही. अशावेळी हताश वाटतं. पुढे काय करावं हेच सुचत नाही, नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, FIR नोंदवणं हा आपला हक्क आहे आणि आता या हक्काला कायद्याचं एक भक्कम संरक्षण मिळालं आहे. हा नवीन कायदा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तर मग या नव्या कायद्याने नेमकं काय बदललं आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS 2023 ने FIR नोंदवण्याची सगळी प्रक्रिया खूपच सोपी, पारदर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक केंद्रित बनवली आहे. यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात एक नवी कायदेशीर ताकद आली आहे. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की FIR म्हणजे नक्की काय. BNSSच्या कलम 173 नुसार FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याबद्दल पोलिसांना मिळणारी पहिली माहिती. आता दखलपात्र गुन्हा म्हणजे काय? तर असा कोणताही गंभीर गुन्हा ज्यामध्ये पोलिसांना आरोपीला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार असतात. ही पहिली माहिती खूप महत्त्वाची असते, कारण याच माहितीच्या आधारावर संपूर्ण पोलीस तपास सुरू होतो. कायद्याची चक्र इथूनच फिरायला लागतात. आता बघा, नवीन कायद्यानुसार FIR नोंदवणं किती सोपं झाले. फक्त ह्या 4 पायऱ्या लक्षात ठेवा. 1. तुम्ही कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता. 2. तिथे तुमची तक्रार तोंडी सांगा किंवा लेखी द्या. 3. पोलिसांनी तुमची तक्रार लिहून घेतल्यावर ती तुम्हाला वाचून दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही त्यावर सही करायची. आणि 4. तुम्हाला त्या FIRची एक प्रत मोफत मिळेल. हा तुमचा हक्क आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे झिरो FIR. याचा सरळ अर्थ आहे की गुन्हा कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असो, तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकता आणि त्यांना ती नोंदवून घ्यावीच लागेल. नंतर ते ती केस संबंधित पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करतील. म्हणजे आता हद्दीच्या नावाखाली तुम्हाला कोणीही परत पाठवू शकत नाही. आणि इतकंच नाही, काळानुसार कायद्यातही खूप चांगला बदल झाला आहे. या डिजिटल युगात आता आपल्याला घर बसल्या ईमेलद्वारे किंवा पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवरूनही तक्रार नोंदवता येते. यालाच FIR असं म्हणतात. एकदा का तुम्ही ही ऑनलाईन तक्रार दाखल केली की 3 दिवसांच्या आत संबंधित अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील आणि पुढील कारवाई सुरू करतील. बरं, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. समजा तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि तिथल्या अधिकाऱ्याने तुमची FIR नोंदवून घ्यायला स्पष्ट नकार दिला. मग काय करायचं? अजिबात घाबरून जायचं नाही, कारण कायदा आपल्याला ह्या परिस्थितीतूनही बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. तुमच्याकडे 2 अत्यंत प्रभावी कायदेशीर मार्ग आहेत. पहिला मार्ग, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर थेट त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे पोलीस अधीक्षक SP किंवा पोलीस उपायुक्त DCP यांच्याकडे लेखी स्वरूपात तुमची तक्रार पाठवा. ते या प्रकरणाची दखल घेऊन FIR नोंदवण्याचे आदेश देऊ शकतात. आणि समजा तिथेही तुमचं ऐकलं गेलं नाही, तर तुमच्याकडे दुसरा आणि सर्वात शक्तिशाली मार्ग आहे, तो म्हणजे थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावणे. BNSSच्या कलम 175(3) नुसार तुम्ही थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन तुमची तक्रार दाखल करू शकता. मॅजिस्ट्रेट स्वतः पोलिसांना FIR नोंदवून तपास सुरू करण्याचे आदेश देऊ शकतात. हा एक प्रकारे कायदेशीर ब्रह्मास्त्र आहे. आता आपण त्या कायदेशीर शस्त्रांबद्दल बोलूया, जी आपल्याला फक्त FIR न नोंदवणाऱ्याच नाही, तर आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची ताकद देतात. हे कायदे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी एक प्रकारे संरक्षण कवचच आहे. ही स्लाईड जरा नीट बघा, ही खूपच महत्त्वाची आहे. इथे जुन्या IPC कायद्यातील काही कलमांना आता नवीन भारतीय न्याय संहितेत BNS अधिक प्रभावी बनवण्यात आला आहे. ही कलमं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला एक प्रकारे लगामच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
हे कायदे फक्त पोलिसांनाच नाही, तर महसूल विभाग, नगरपालिका किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकसेवकाला लागू होतात. नवीन कायद्यातील हे कलम अगदी सरळ सोप्या भाषेत सांगतं की जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला माहीत आहे की कायद्यानुसार त्याला एखादं काम करणं बंधनकारक आहे, पण तो ते जाणून बुजून करत नाही आणि त्यामुळे आपलं काही नुकसान होतं, तर तो अधिकारी शिक्षेस पात्र ठरतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे FIR नोंदवण्यास नकार देणं. FIR नोंदवणं हे पोलीस अधिकाऱ्याचं कायदेशीर कर्तव्य आहे आणि ते न पाळणं हा या कलमानुसार एक गुन्हा ठरतो. नवीन BNS मधली ही कलमं तर खूपच शक्तिशाली आहेत. समजा एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी किंवा एखाद्या खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी घटनेचा चुकीचा रिपोर्ट बनवला किंवा स्टेशन डायरीमध्ये खोटी माहिती लिहिली, तर त्याच्यावर या कलमांनुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. विचार करा, ही किती मोठी ताकद आपल्या हातात आहे. अनेकदा काय होतं, अधिकारी आम्ही तर फक्त आमचं कायदेशीर कर्तव्य बजावत होतो असं म्हणून स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतात. पण कायदा खूप हुशार आहे. कायदा कायदेशीर कर्तव्य आणि अधिकारांचा गैरवापर यामध्ये स्पष्ट फरक करतो. चला, तो फरक काय आहे हेच आता समजून घेऊया. बघा, कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे केलेलं काम म्हणजे ऑफिशियल ड्युटी किंवा कायदेशीर कर्तव्य. पण कायद्याचं उल्लंघन करून, लाच घेऊन, खोटी कागदपत्र बनवून किंवा FIR न नोंदवून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करणं हे मिसयूज ऑफ पॉवर म्हणजे अधिकारांचा गैरवापर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ऐका, जेव्हा एखादा अधिकारी अधिकारांचा गैरवापर करतो तेव्हा त्याच्यावर खटला चालवण्यासाठी सरकारच्या परवानगीची, जी सेक्शन 197 नुसार लागते, गरज नसते. त्यामुळे मी तर फक्त माझं काम करत होतो असं म्हणून कोणताही अधिकारी कायद्याच्या कचाट्यातून सहजासहजी सुटू शकत नाही. ठीक आहे, कायदा आपल्या बाजूने आहे हे तर कळलं. पण आपली बाजू सत्याची आहे आणि त्या अधिकाऱ्याने चूक केली आहे हे कोर्टात सिद्ध कसं करायचं? याचं उत्तर आहे भक्कम पुराव्यांच्या आधारे. तर मग आता हे पुरावे कसे गोळा करायचे ते पाहूया. आपली बाजू भक्कम करण्यासाठी ह्या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. तुम्ही दिलेल्या प्रत्येक अर्जाची, प्रत्येक कागदाची एक प्रत स्वतःकडे ठेवा. प्रत्येक लेखी तक्रारीची पोचपावती घ्या. हा तुमचा हक्क आहे, विसरू नका. शक्य असेल तर अधिकाऱ्यांशी झालेलं संभाषण रेकॉर्ड करा. हे कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून कामी येऊ शकतं. प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. अधिकाऱ्याचं नाव काय होतं, त्याचं पद काय होतं, तुम्ही त्याला कधी आणि किती वाजता भेटलात. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र आहे RTI म्हणजे माहितीचा अधिकार. याचा वापर करून तुम्ही संबंधित कागदपत्र अधिकृतरित्या मिळवू शकता. हे सगळे पुरावे मिळून तुमची केस मजबूत करतात. जेव्हा एक सामान्य नागरिक आपल्या हक्कांसाठी जागरूक होतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, तेव्हा तो केवळ स्वतःसाठी लढत नाही, तो संपूर्ण प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी हातभार लावत असतो. आणि यातच आपल्या खऱ्या लोकशाहीची ताकद दडलेली आहे. कायद्याची माहिती असण्याचे फायदे खूप मोठे आहेत. जेव्हा अधिकाऱ्यांना कळतं की नागरिक आता जागरूक आहेत, त्यांना त्यांचे हक्क माहिती आहेत, तेव्हा प्रशासनात आपोआप एक पारदर्शकता येते. अधिकारी उत्तरदायी बनतात, भ्रष्टाचाराला आळा बसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला न्याय मिळतो तेव्हा आपला लोकशाहीवरचा विश्वास अनेक पटींनी वाढतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले कायदे केवळ पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी नाहीत, तर ते वापरण्यासाठी आहेत. आपल्या हक्कांना जाणून घ्या आणि त्यांचा निर्भयपणे वापर करा. कारण एक जागरूक नागरिकच जबाबदार प्रशासनाचा आणि मजबूत लोकशाहीचा खरा पहारेकरी असतो. नेहमी लक्षात ठेवा, कायदा तुमच्यासोबत आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.